आज मी भगर बनवणार आहे उपवासासाठी. भगर आणि आमटी इतकी छान लागते ना भगर, ही खूप मस्त लागते बघा. आणि उपवासासाठी एकदम पोटभरीचा पदार्थ आहे हा. त्यासाठी मी अर्धी वाटी भगर घेतली, अर्धी वाटीच्या थोडं वर आहे. आणि मिरची बारीक करून घेतलेली आहे मिक्सरला. शेंगदाण्याचं जाडसर कूट घेतलं आहे, एक बटाटा आणि चवीनुसार मीठ. भगरसाठी हे एवढं साहित्य घेतलं आहे. भगर चांगली भाजून घ्यायची. याला वरई पण म्हणतात आणि भगर पण म्हणतात. भगर आपली चांगली भाजून घेऊया आधी. चांगली लाल होईपर्यंत अशी भाजायची भगर. भगर भाजल्यामुळे चव खूप छान लागते आपल्या भगरला. भगर आपली आता चांगली भाजली आहे, हे बघा अशी छान भाजली. आता मी ती काढून घेते भगर आणि 2 पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेते. हे बघा भगर आता आपली भाजून झाली आणि मी त्याला स्वच्छ धुवून ठेवले. तेल ठेवलं आहे कढईमध्ये गरम करायला. तूप तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूप पण फोडणी देऊ शकता. आणि जिरं आणि कोथिंबीर पण तुम्ही यूज करू शकता. आम्ही यूज करत नाही, त्याच्यामुळे मी जिरं आणि कोथिंबीरचा यूज केलेला नाही आहे. पण फोडणीसाठी तुम्हाला जिऱ्याचा उपयोग करायचा असेल तर तुम्ही करू शकता. मी तेल गरम केल्यानंतर बारीक केलेली मिरची टाकली. त्याच्यानंतर एक बटाटे चांगलं परतून घेतलं. 3 वाट्या गरम पाणी टाकलं त्याच्यामध्ये. गरम पाण्याला चांगली उकळी येऊ दिली. पाण्याचा तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला. पाणी टाकताना चांगलं उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये भगर टाकून घेतली. पटकन शिजती मग ही पाण्याला उकळी आल्यामुळं. जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं. आता ही भगर शिजायला काहीच वेळ लागत नाही, पटकन शिजून जाते. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. हे बघा आपली भगर रेडी झालेली आहे. खूप छान लागते ही भगर, अशी केली तर करून बघा. आता आपण आमटीची तयारी करूया. त्यासाठी 5-6 मिरच्या घेतल्या मी आणि शेंगदाणे घेतले. कच्चेच शेंगदाणे हे. चवीनुसार मीठ घ्यायचं. तुम्हाला जिरं यूज करायचं असेल आणि जिरं आणि कोथिंबीर तर करू शकता. असं मी जाडसर त्याला वाटून घेतलं. आता याला मी आमटी करणार याची. त्यासाठी मी तेल ठेवलं तापवायला. इथं पण तुपाचा वापर करू शकता. तेल गरम झाल्यानंतर मी वाटण टाकून घेतलं त्याच्यामध्ये. आणि ही आमटी पातळ थोडी जाडसर जशी आपल्याला हवी आपण तशी करू शकतो. चांगली आमटीला आता उकळी येऊ द्यायची. आमटी उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करूया. भगर आमटी आपली रेडी झालेली आहे. गरमागरम भगर आणि आमटी.